माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। बघा मैत्रिणींनो, आज आहे वैकुंठ चतुर्दशी। आज वैकुंठ चतुर्दशी म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णूंची आज भेट, त्याला वैकुंठ चतुर्दशी कोणी हरिहर भेट सुद्धा म्हणते। आज रात्री ही 12 वाजता केली जाणारी भेट आहे। 12 वाजता भेट करायची आणि सकाळी 4 वाजता ती वेगवेगळी करायची, अशा प्रकारे या भेटीचा अर्थ आहे मैत्रिणींनो। वैकुंठ म्हणजे आज वैकुंठ चतुर्दशी म्हणजे आज भगवान विष्णू जे आहे ते एकादशीच्या दिवशी 6 महिने निद्रेत गेलेले उठत असतात आणि त्यानंतर 12, 13 आणि 14च्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी पडते, तर त्याला वैकुंठ चतुर्दशी असे म्हटले जाते। तर जो या वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करेल, जो या वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करेल मैत्रिणींनो, त्याला वैकुंठामध्ये जागा मिळते। त्यासाठी या वैकुंठ चतुर्दशीची सेवा केली पाहिजे। तर वैकुंठ चतुर्दशीची पूजा म्हणजे कशी करायची पूजा, अत्यंत सोपी आणि साधी सरळ पूजा आहे। तर आपण बघूया आज आपल्याला वैकुंठ चतुर्दशीची जी पूजा आहे आपण ती कशा प्रकारे घरच्या घरी साधी सिंपल मांडायची। ते नसेल तर मंदिरात जाऊनही तुम्ही करू शकता। जे शिव मंदिर आहे त्यामध्ये हरिहर भेट केलीच जाते। तर बघू शकता मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगत आहे आज आपण पूजा कशी मांडू। वैकुंठ चतुर्दशीला आपल्याला फोटो असेल तर फोटो विष्णू भगवानांचा, त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणारी बाळकृष्णांची मूर्ती आणि शिवपिंड, त्यानंतर गणपती आणि शालिग्राम भगवान। शालिग्राम याच्यासाठी की त्याला पण गोविंद म्हटलेलं आहे, नारायण भगवान आहेत ते। तर आपल्याला सर्वप्रथम गणेश पूजन करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। गणेश पूजन झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची आंघोळ अभिषेक करून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला पिंडीचा अभिषेक करायचा आहे। तर आणि नंतर बघा मैत्रिणींनो, आपण सर्व अभिषेक करून पूजा मांडून झालेली आहे। बघा मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला पूजा सांगितली। पांढऱ्या वस्त्रावर ही पूजा मांडली जाते। नारायणाची आणि शंकर भगवानांची कुठलीही पूजा असो, ही पिवळ्या वस्त्रावर किंवा मग पांढऱ्या वस्त्रावर, सहसा नारायणाची पूजा ही पांढऱ्या वस्त्रावरच मांडली जाते आणि शिव भगवानांची पण, म्हणून आपण ही पांढऱ्या वस्त्रावर पूजा मांडलेली आहे। त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्याला काय करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। आपल्याला जेवढेही बेलपत्र मिळतील, 5 बेलपत्र, 51 बेलपत्र, 108 बेलपत्र, तुम्हाला जितके बेलपत्र मिळतील तितके बेलपत्र घ्यायचे आणि हे तुळशीची मंजिरी तर आपल्या अंगणामध्ये येतेच, तर ह्या तुळशीच्या मंजिऱ्या मला 108 बेलपत्रही मिळाले नाही आज आणि मंजिरही मिळाले नाही, तर मला 51 मिळालेलं, तर 51 बेलपत्र आणि 51 मंजिऱ्या अशा तुम्हाला व्हायच्या। तर आज आपल्याला बाळकृष्ण भगवानांना बेलपत्र व्हायचं आहे, तेव्हा ओम नमः शिवाय म्हणायचं आहे। बाळकृष्ण भगवानांना जेव्हा तुम्ही बेलपत्र व्हाल तेव्हा ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि भगवान शंकरांना जेव्हा बेलपत्र वाहणार आहे आपण, भगवान शंकरांना जेव्हा मंजिरी वाहणार आहे, जेव्हा मंजिरी वाहणार आहे तेव्हा तुम्हाला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणायचं आणि मंजिरी वाहायची। तर अशा प्रकारे आपल्याला हरिहर भेट, वैकुंठ चतुर्दशीची हरिहर भेट मिलन आपल्याला करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सांगते, त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम, 1000 नामावली आहे, विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता। आपण 1 तासात ही पूजा आटपून जाते। समजा 11 वाजता बसलं की 12 वाजेपर्यंत बरोबर आरती वगैरे करायची। त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम याच्याच मागे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे, व्यंकटेश स्तोत्र हे म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला आपली पूजा करायची आहे। एकदम साधी सरळ पूजा, याला नैवेद्याचा वगैरे काहीच नाही। जे तुम्ही दिवाळीला बताशे असतात ते बताशे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य किंवा पंचमेव्याचा नैवेद्य, अशा प्रकारे जोही नैवेद्य असेल तुम्ही तो, किंवा कुठलाच नसेल तर शेवळ्यांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। अशा प्रकारे आपल्याला आज म्हणजे या भेटीनंतर ही भेट म्हणजे अशी असते की शुभ कार्याची सुरुवात, भगवान शंकर आणि भगवान विष्णू मिळून एका प्रकारचे, आपण कसे एकदम मोठे लोक असतो, जे घरातले वरिष्ठ मंडळी असते त्यांची मीटिंग होते, तशा प्रकारे ही एका प्रकारची मीटिंगच आहे यांची। म्हणजे वैकुंठ गमनातून ज्या दिवशी निद्रेतून उठून येतात त्या दिवशी शंकर भगवानांची भेट घेऊन ते पूर्ण पृथ्वी तलावर आता विवाह कार्य जे होतील, वास्तू मुहूर्त हे त्या वेळेनुसार कसे निघतील, कशा प्रकारे धर्तीवर म्हणजे हे राहणार आहे, स्थिरता राहणार आहे, त्याचं निषेधन करणं म्हणजे वैकुंठ चतुर्दशीची भेट, त्याला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात। जोही या चतुर्दशीची पूजा करेन त्याला वैकुंठात जागा मिळेल
हे आपल्या पुराणामध्ये लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण मैत्रिणींनी वैकुंठ चतुर्दशीची पूजा करायची. प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात वैकुंठ चतुर्दशीची पूजा केली पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी पण वैकुंठ चतुर्दशीची छान पूजा करायची. एकही बेलपत्र मिळालं किंवा एकही मंजिरी मिळाली तरी तुम्ही वाहू शकता आणि साध्या सिंपल पद्धतीनेही तुम्ही पूजा करू शकता. ही पूजा माझी बघू शकता तुम्ही, एकदम साधी आहे. 2 दीप प्रज्वलन केलेले आहेत मी छान आणि साधी सिंपल पाटावर आपल्या घरामध्ये भगवान शंकरांची पिंड आहे, बाळकृष्णाची पिंड आहे अशा प्रकारे, आणि विष्णू सहस्त्रनाम. याला फक्त हेच आहे की विष्णू सहस्त्रनाम, बेलपत्र, तुळशीपत्र हे या पूजेला पाहिजेच तुम्हाला. आता हे तर आपल्याला घरगुती सामान कुठे मिळून देईल. तर अशा प्रकारे तुम्हाला वैकुंठ चतुर्दशी करायची. सर्वांना वैकुंठ चतुर्दशीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्याला धूप दीप करून आरती करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर बघा मैत्रिणींनो, 12 वाजता आपण अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, बाळकृष्णाला बेल वाहलेला आहे आणि भगवान शंकरांना तुळशीपत्र वाहलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सागर संगीतमय छान अशी आपली पूजा करायची आहे.